अजून एक सामना प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. आपण बघतायत मेचकारवाडी विपक्षात दात्रीचीवाडी या दोन संघामध्ये एक अजून एक चांगला मॅच आपण बघात. गोलंदाजी करत असताना मेचकारवाडी संघाला आपण पाहाल आणि बॅटिंग करत असताना दात्रीचीवाडी संघाला आपण पाहाल. बोनुली संघाचा कॅप्टन कुल आपण रिपोर्टिंग करायचं आहे ऑर्गनायझिंग कमिटीकडे. जाऊया मैदानाच्या दिशेने. अजून एक चांगला सामना आपण पाहाल. मिसकारवाडी संघ या मॅच मध्ये गोलंदाजी करतोय. ज्या टीमचा बॉलिंग जर बघायला गेले तर फास्ट स्ट्रॉंग आहे. बॉलिंगच्या जोरावरती त्यांनी अनेक स्पर्धा खर तर अक्षरशः गाजवून सोडल्यात आणि सध्या आपण बघतोय साहिल प्रतिष्ठान चषकामध्ये ते मैदानाच्या आतमध्ये सध्या खेळत आहेत. पहिला बॉल डॉट आलाय. स्कोरबोर्ड वरती कोणतीच धाव नाही आहे. मेस्कारवाडी संघ मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी करतोय. बॅटची थोडीशी टॉपेज घेतली होती. हा चेंडू स्वीप थर्डमॅनला स्टॉप केलाय मैदानावरती. मात्र या चेंडूवरती सध्या नक्कीच कोणत्याच पद्धतीनं खरं तर चित्र बनवलं जात नाहीये. दुसराही चेंडू मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजानं डॉट फेकलेला आहे. तीन चेंडू आतापर्यंत फेकलेले आहेत. गोलंदाजी करत असताना सोमनाथ या गोलंदाजाने आणि तिन्ही चेंडू मैदानाच्या आतमध्ये मात्र सोमनाथचे सध्या निर्धारित आले आहेत. सोमनाथचा हा चेंडू सध्या सगळीला आपण बघतायत बॅटवरती थोडंसं कनेक्शन करत असताना फाईन स्वीप मध्ये स्टॉप केला. एक धाव या बॉलवरती मिळाली जाते. एक सिंगल आली आहे. स्कोरबोर्ड 1 या अंकावरती पोहोचतोय. एक धाव धावफलकावरती बनली आहे. समोर जर पाहिलं तर आता स्ट्राईक रोटेट होती आहे. दात्रीचीवाडी टीमचा एक चांगला बॅट्समन म्हणून ज्याच्याकडे नेहमीच पाहिले जातं तो गणेश स्टॅकरेडला बॅटिंग करतोय. वेगवान चेंडू लेग कटर होता. बॅटची थोडीशी पुढे एकदा इनसाइड आउटेज घेतली होती. थर्डमॅनला प्रोटेक्शन अवेलेबल होतं आणि मैदानाच्या आतमध्ये मात्र या बॉलवरती पुन्हा एकदा अगदी बॅट्समन गणेशच्या बॅटमधून एकदा भेटती आहे. एकदा वाली आहे. स्कोर कार्ड 2 या स्थितीमध्ये पोहोचलाय. ओहो वेग पुन्हा एकदा बनवलाय गोलंदाज सोमनाथने. शेवटचा बॉल होता. शेवटची डिलिव्हरी चांगली डिलिव्हर केली आहे. या षटकामध्ये 6 चेंडूचा स्पेल टाकलाय ज्यामधून 4 बॉल डॉट आले आहेत. 2 चेंडूवरती 2 सिंगल्स आल्यात आणि अशा पद्धतीने फर्स्ट ओव्हर मध्ये बॅटिंग करत असताना या मॅच मध्ये आपण पाहतायत सध्या अगदी दात्रीचीवाडी 2 या आकड्यावरती पोहोचली आहे. दोन धावा धावफलकावरती लागल्यात. समोर आता मैदानामध्ये स्ट्राईक थोडीशी जर बघायला गेले तर रोटेट झाली आहे. गणेश स्ट्रायकर एंडला आलेला आहे. समोर आपण बघतायत मैदानामध्ये गोलंदाजी मार्क वरती आता थँक्यू प्रकाश. पहिल्या चेंडूवर या ठिकाणी षटकार आपल्याला पाहायला मिळाला. षटकाराच्या मदतीने अकाउंट खोललं जातं. आठ धावा धावफलकावर लागल्या गेल्यात. थँक्यू प्रकाश. या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं तब्बल विचार केला तर गणेशच्या बॅटमधनं एक षटकार आपल्याला पाहायला मिळाला आहे.
हा फटका पासलाय स्वतःच्या पॉलिथूरमध्ये चेंडूला जज केलं जात आहे कैलासच्या वतीने आणि तिथे मात्र टिपला जातोय झेल बिग विकेट डाऊन धक्का क्रमांक या ठिकाणी लागत असताना आपल्याला पाहायला मिळतोय तब्बल पहिला गणेश स्वरूपात टीम धात्रीची वाडी या संघाला. हा चेंडू इथे मात्र फटका बसलाय बॅटची आउटसाइड एजंट फलंदाज बाद नितेश बॅक टू पॅव्हिलियन. चला रवी लवकर जायचं मैदानात त्या ठिकाणी बघा 10 मिनिटांमध्ये तुम्हाला 2 ओव्हर फेकायचे आहेत याची नोंद असू द्या. अजूनही 2 चेंडू शिल्लक या ओव्हर मधील आपल्याला पाहायला मिळतील. हा सामना जर लो स्कोरिंग झाला तर नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल धामणी विपक्ष नांदखुळा जांभळवाडी याचा सामना पाहायला मिळेल जर हा सामना लो स्कोरिंग झाला तर. परंतु 30+ जावा झाल्या तर नक्कीच कुठेतरी वेगळा सामना पाहायला मिळेल. हा चेंडू इथे मात्र चांगला आहे. शेवटचा चेंडू शिल्लक. रवी हा फलंदाज झाला. इनाने ऍक्शन मध्ये पहिल्या चेंडू फेस करत असताना एक लेग कटर कैलासच्या माध्यमातून पाहायला मिळाला. लेग कटर ऑफ कटर गुगली नेहमीच कैलासच्या माध्यमातून पाहायला मिळतात. हा ही चेंडू इथे मात्र चांगला आहे तेज तरार परंतु लाईन इथे मात्र खराब आहे. विनायक सर सांगत असताना आपल्याला पाहायला मिळतील. तब्बल विचार केला तर या नऊ धावा बलकावर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. तब्बल शेवटचा ओव्हर अडथळलं जात आहे. सिद्धार्थ उर्फ सिद्धू या नावाने ओळख असलेला हा गोलंदाज आपल्याला पाहिजे. थोडं फास्टली खेळायचं त्याला लगेचच सामन्याला सुरुवात करायची त्या ठिकाणी. तब्बल विचार केला तर चेंडू क्लीन बॉल यू मे साय विल डेफिनेटली फलंदाज बाद. मेजवानी होती स्वीकारायची होती परंतु इथे मात्र ते मान्य नव्हतं सागरला आणि इथून आपली विकेटही सोडावी लागते. याच दरम्यान धामणी गावचे सुपुत्र पेशाने बघितले गेले तर कमी वयातच खूप मोठं नाव आणि पनवेल उरण विभागातील एक नामवंत समालोचक आमचे प्रकाशजी यांचं आगमन होत असताना त्यांचं या स्पर्धेच्या वतीने सहर्ष स्वागत आहे.
कारण नेहमीच दामणी संघाच्या सपोर्टसाठी उभ्या असतात आणि यावर्षी त्यांच्या माध्यमातून जी स्पर्धा आपण पाहिली होती, असे महाराष्ट्र चषक दामणी आयोजित त्या स्पर्धेमध्ये 2 बाईक आदिवासी समाजासाठी होत्या आणि त्यापैकी एक बाईक मात्र विलास सावाले बोहनुली गावातील एक खेळाडूच्या नावावर होती आणि दुसरी बाईक आपल्याला पाहायला मिळाली होती त्या ठिकाणी जुगरेवाडीचा एक फलंदाज होता त्याच्या नावावर आणि ते मात्र विकेट आल्या. अजून एक विकेट प्रवीण सावळा हा तो फलंदाज होता आणि तेच दिग्गज आयोजक तर प्रकाश आपला आमचा आवाज तुमच्यापर्यंत येत असेल तर तुमच्या साथी आयोजकांना आमच्या या कॉम्बॉक्स मध्ये येऊन स्थान बनवायचं आहे. तुमचं या स्पर्धेच्या वतीने सहर्ष स्वागत आहे. इथे आपल्याला पाहायला मिळतोय एक लो स्कोरिंगचा सामना अद्यापपर्यंत आला गेलाय, परंतु इथून 3 मोठे फटके जर आले तर सामन्यामध्ये मजा येईल. कारण थोडासा बॅकफुटला ढकललाय मेचकरवाडी या संघाने. आज नशीब खाऊन आलंय असं वाटतं मेचकरवाडी संघ. हाही चेंडू चांगला आहे. आज मला तरी वाटतं मेचकरवाडी संघ हा क्वालिफाय होऊ शकतो, परंतु क्रिकेट आहे मित्रांनो, क्रिकेटमध्ये काही सांगता येणार नाही आहे. परंतु अद्यापर्यंत मी सांगू इच्छितो 80% आज चान्सेस मला दिसून येतात या ठिकाणी मेचकरवाडी संघाच्या आणि चांगला खेळही त्यांच्या माध्यमातून पाहायला गेला. मी मगाशीच बोलत होतो का गोलंदाजी ही त्यांची ताकद आहे आणि तीच गोलंदाजी या ठिकाणी करत असताना लगातारचा दुसरा चेंडू निर्धाव आणि या इनिंगचा गुरुवारचा शेवटचा चेंडू शिल्लक. चला स्टॉच साठी यायचंय नादगुडा जांभळवाडी आणि दामणी संघ, कारण लो स्कोरला इथे बाय आहे. चला लगेचच मैदान उतरत दात्रीची वाडी संघ. येणारे 18 चेंडू आणि 12 धावसंख्येची गरज आहे मेचकरवाडी संघासाठी. कैलास अद्याप आपल्याला पाहायला मिळेल फलंदाजी करत असताना. पंचांच्या भूमिकेत स्वतः आयोजक या स्पर्धेचे सर्व आधारस्तंभ विनायक गोरे आणि स्क्वेअर लेग पंचांच्या भूमिकेत माधू शेंडे. नादकुडा जांभळवाडी संघ तुमची एक मॅन ऑफ द मॅच राहिली होती. रोहिदास यायचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार. येणारे चेंडू असतील त्या ठिकाणी बघायला गेलं तर 18 चेंडू आणि 12 धावसंख्येची गरज आहे. सलामीची जोडी संजू आणि रोहिदास ही जोडी आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाजी मार्गावर गोलंदाज आकाश असेल, नितेश आपल्याला पाहायला मिळतोय. चला रोहिदास मॅन ऑफ द मॅच पुरस्कार घेण्यासाठी यायचं मित्रा. नको असेल तर सांग तसं. तुम्ही येत नाही तर कसं देऊ. येणारे 12 चेंडू आणि 18 चेंडू आणि 12 धावसंख्येची गरज आहे.
लगेच टच करून घ्यायचं त्या ठिकाणी 18 चेंडू आणि 12 धावा. पहिला चेंडू गॅपमध्ये फेकून दिलाय त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे ते मात्र छापाचा कॉल आला गेला. नादकुळा जांभळवाडी संघ, नादकुळा जांभळवाडी ऑन द टॉस अँड फील्ड फर्स्ट. क्षेत्ररक्षण स्वीकारले म्हणजे आमंत्रित केले या दामणी संघाला फलंदाजी करण्याकरिता आणि दामणी संघाला जे हवं होतं मला तरी वाटतं ते मिळालंय. चेंडू हलक्या शतकाने टॅप केले जाते त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे आणि मेचकरवाडी संघाला चांगलं ठाऊक आहे कारण सिंगल डबलने ही सामना या ठिकाणी जिंकू शकतो. हा फटका चांगला आहे आणि ते षटकाराला गेलाय. बॅट्समन संजूच्या पाठमधनं सामना खुला केला जातोय. मला विचार केला तर 16 चेंडू 10 धावसंख्येची गरज असताना षटकार आला. आता 15 चेंडू आणि 4 धावा.